नमस्कार मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि एकूण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत आणि या महाराष्ट्रातल्या एकूण 48 लोकसभेच्या जागांपैकी हिंगोली लोकसभेची जागा खूप महत्त्वाची आहे, कारण की हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आपल्याला दिसत आहे। त्यामुळे मित्रांनो, हिंगोली लोकसभेमध्ये ठाकरेंचा खासदार निवडून येणार का, शिंदेंचा येणार का, जवळपास जे की महाविकास आघाडीचा उमेदवार येणार का, महायुतीचा उमेदवार येणार, किंवा एक्झिट पोल काय सांगतोय, हिंगोली लोकसभेतल्या जनतेच्या मनामध्ये कोण आहे, येणारा हिंगोली लोकसभेचा भावी खासदार कोण, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकूण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कोण्या विधानसभेमध्ये कोणाला लीड भेटलेले आहे याच्या संदर्भात आपण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, एकूण हिंगोली लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघ, याचबरोबर हिंगोली विधानसभा, वसमत विधानसभा, उमरखेड विधानसभा, हादगाव आणि किनवट या 6 विधानसभा मतदारसंघाने बनलेला हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे। आणि मित्रांनो, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर, जे की मशाल या चिन्हावर आपली निवडणूक त्यांनी लढवलेली आहे। याचबरोबर महायुतीचे उमेदवार, शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर, ज्यांनी धनुष्यबाण चिन्हावर आपली निवडणूक लढवलेली आहे। आणि वंचित बहुजन आघाडीचे बी.डी. चव्हाण हे यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे। 3 बडे दिग्गज हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आणि मित्रांनो, हिंगोली लोकसभेची निवडणूक 26 एप्रिल 2024 रोजी पार पडलेली आहे। मित्रांनो, आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोण्या विधानसभेमध्ये कोणाला लीड भेटलेली आहे। तर मित्रांनो, हिंगोली लोकसभेचा पहिला विधानसभा मतदारसंघामध्ये हिंगोली विधानसभा मतदारसंघ आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार जे काही भारतीय जनता पार्टीचे आहेत, त्यामुळे हे जे हिंगोली विधानसभेचे आमदार जे आहेत बाबूराव कदम कोळीकरांच्या बाजूने आहेत। त्यामुळे या ठिकाणी हिंगोली लोकसभेच्या पहिल्या विधानसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कदम कोळीकरांना लीड भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवली जात आहे। याचबरोबर मित्रांनो, कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिंदे गटाचे आमदार आहेत, त्यामुळे बाबूराव कदम कोळीकरांना पाठिंबा त्यांचा आहे। त्यामुळे मित्रांनो, कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बाबूराव कदम कोळीकरांना लीड भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। याचबरोबर मित्रांनो, वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचे जे की राष्ट्रवादीचे आमदार आहेत राजू नवघरे, ते सुद्धा बाबूराव कदम कोळीकरांच्या बाजूने आहेत। त्यामुळे इथे सुद्धा बाबूराव कदम कोळीकरांची लीड भेटण्याची शक्यता आहे। परंतु असंही जनतेच्या मनामध्ये सांगण्यात जातं की आम्ही जे काही ग्राउंड रिपोर्टवर सर्वे केला, वसमत विधानसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकरांना लीड भेटण्याची शक्यता आहे, असं जनतेच्या मनामध्ये आहे। याचबरोबर मित्रांनो, उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर हे लीड घेऊ शकतात, असं जनतेच्या मनामध्ये आहे आणि असा एक्झिट पोल सुद्धा सांगत आहे। मित्रांनो, हादगाव हा बाबूराव कदम कोळीकरांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे हादगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोक म्हणत आहेत की 100% बाबूराव कदम कोळीकरांना लीड भेटण्याची शक्यता आहे। याचबरोबर मित्रांनो, किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर लीड घेऊ शकतात। आणि एकंदरीत मित्रांनो, हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा विजय होऊ शकतो, असा मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वे समोर आलेला आहे। याचबरोबर जे की आम्ही ग्राउंड रिपोर्ट केला, ग्राउंड रिपोर्टवरती सुद्धा नागेश पाटील आष्टीकर आघाडीवर दिसत आहेत। याचबरोबर मित्रांनो, हिंगोली लोकसभेमध्ये 1 नंबरला नागेश पाटील आष्टीकर, जे की उद्धव ठाकरे गटांचे आहेत, मशाल चिन्हावर आपली निवडणूक त्यांनी लढवलेली आहे, ते 1 नंबरला राहू शकतात। आणि बाबूराव कदम कोळीकर शिंदे गटाचे 2 नंबरला राहू शकतात आणि 3 नंबरला बी.डी. चव्हाण राहू शकतात, किंवा बी.डी. चव्हाण 2 नंबरला सुद्धा राहू शकतात, कारण की ओबीसी फॅक्टर आहेत आणि बी.डी. चव्हाण हे ओबीसी समाजाचे नेते आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची मतं, ओबीसी समाजाची मतं, त्यामुळे बी.डी. चव्हाणला ही मतं पडू शकतात। त्यामुळे मित्रांनो, या खरी लढत नागेश पाटील आष्टीकर व बी.डी. चव्हाण वंचित बहुजन आघाडी सोबत आहे, असं लोक सुद्धा म्हणत आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला यावरती काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हिंगोली लोकसभेमधला भावी खासदार कोण असेल, नागेश पाटील असतील का, बाबूराव कदम असतील का, किंवा बी.डी. चव्हाण असतील, या तिघांपैकी हिंगोली लोकसभेचा कट्टर दावेदार कोण, हे सुद्धा मित्रांनो आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।